प्रकारच्या बाधा असतात. चिपकाव, आसक्ती, लोभमुक्ती. हा लोभ आहे ना, लोभ, द्वेष आणि मोह, हे मोठी मोठी 3 मोठी मारबंधन आहेत. लोभमूलक चित्त 8, द्वेषमूलक चित्त 2 आणि मोहमूलक चित्त 2. हे 12 प्रकारचे चित्त आहेत ना, याला अकुशल चित्त म्हणतात. आपण काम करतो नेहमी, ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण आहेत तर काळे गोरे, या देशातले की त्या देशातले, अशा प्रकारची बोलीभाषा की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणारे, अशा प्रकारची वेशभूषा की तशा प्रकारची वेशभूषा धारण करणारे असोत, कुणी असू दे, या वंशाची असू दे की त्या वंशाची असू दे, सगळी माणसं, तुम्ही आणि आम्ही, सगळीच माणसं जगातली एकच काम करतात. कोणतं काम करतोय आपण सगळे ना? वेदना पच्चय्या तंत्र. वेदनांच्या आधारावर तृष्णांची निर्मिती करतो. सुखद वेदना आली, भोगता भावात मन रमण करते, प्रतिक्रिया करते, रागाच्या गाठी बांधतो. दुःखद वेदना आली, प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी बांधतो. अदुःखद असुखद न्यूट्रल वेदना आली, प्रतिक्रिया करून मोह मूर्तीच्या गाठी बांधतो. काय करतो? लोभ, द्वेष, मोह याच्या गाठीच बांधतो. हे 12 प्रकारचे अकुशल चित्त असतात. आपल्याला वाटतं मी चांगलं काम केलं, पहा एवढे भ्रमात असतो, होश नसतो आपल्याला. सगळी जगातली सगळीच माणसं, मनुष्य असोत की मनुष्यतर प्राणी असोत, प्रतिक्रिया करून तृष्णांची निर्मिती करतात. हे डॉक्टर बाबत, या भगवान बुद्धांची ही डॉक्ट्रिन आहे ना, हे समजण्यासाठी बाबासाहेबांना 35 वर्ष लागली. ज्या वेदनांच्या आधारावर आपण हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र निर्माण करतो, तृष्णांची निर्मिती करून, त्या तृष्णांना तोडण्यासाठी पहा ही डॉक्ट्रिन आहे तथागतांची. वेदना पच्चया पय्या, या ज्या वेदनांच्या आधारावर आपण हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र संग्रहित करतो, निर्माण करतो, हे लोकचक्र, भवचक्र तोडायचं असेल ना, वेदना पच्चया पय्या ही डॉक्ट्रिन आहे. ही अनुसंधानाची दृष्टी भगवान बुद्धांची. वेदनांच्या आधारावर जर प्रज्ञा जागवली, पुष्ट केली, तर हे भवचक्र तोडलं जाऊ शकतं. वेदना पच्चय, सुखद वेदना आली, समता पुष्ट झाली, वीतरागी, वीत लोभी चित्त. दुःखद वेदना आली, समता पुष्ट झाली, वीत द्वेषी चित्त उत्पन्न. अदुःखद असुखद वेदना आली, समता पुष्ट झाली, वेदनेच्या उत्पत्तीपासून यापर्यंतची प्रक्रिया यथाभूत जाणणं म्हणजे समता पुष्ट करणं. आणि अशा रीतीने क्रमशः वीतरागे, वीतद्वेषी, वीत मोही चित्त निर्माण. एका चित्तक्षणासाठी, चित्तक्षण म्हणजे कळलं? चित्तक्षण तुला काय कळलं? नाही कळलं. सेकंदाचा काटा कटकन असा, टक्कन असा वाज. चित्ताचा क्षण म्हणजे वेदना, वेदना कुठलीही असू दे, तिच्या उत्पत्तीचा क्षण. जोपर्यंत ती वेदना राहते तो स्थितीचा क्षण, आणि वेदना भंग होतो, नसतो. अशा रीतीनं वेदनेच्या उत्पत्तीचा, स्थितीचा आणि भंगत्वाचा क्षण, या वेदनेच्या 3ही क्षणां मिळून एक चित्त क्षण तयार होतो. या एकचित्त क्षणासाठी वेदनेच्या उत्पत्तीपासून वेळापर्यंतची प्रक्रिया यथाभूत जाणता आली. हे जाणणं म्हणजे प्रज्ञेनं पाहणं. कथमाचं भिक्खवे अनित्य ज्ञान. भिक्षूंनो, अनित्य ज्ञान कशाला म्हणतात? काय आहे? उदय पयं ज्ञानं इति अनित्य ज्ञान. वेदनाचा उदय हे जाणणं म्हणजे अनित्य बोध पुष्ट करणं होय.